आज आपण इयत्ता 10वीचा व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन हा अभ्यासणार आहोत. तर चला पाठ सुरू करूया. व्युत्पत्ती कोश. इयत्ता 9वीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दांची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. आपल्या मनात येतं ना की ह्या टेबलला टेबलच का म्हटलं जातं, हा शब्द कुठून आला असेल, किंवा हे पुस्तक हा शब्द कुठून आला असेल, तर याची व्युत्पत्ती कशी झाली, म्हणजे कुठून निर्माण झाला हा शब्द. हे प्रक्रिया जी आहे ही खूप आनंददायी आहे. आज आपण तेच पाहणार आहोत. आता समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आज तुम्हाला इयत्ता 10वीमध्ये हा स्थूल वाचनामध्ये व्युत्पत्ती कोश हा पाठ दिलेला आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे म्हणजे प्रोनाउन्सिएशन व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. पहा, एक शब्द असतो त्याला खूप सारे दुसरे शब्द असतात, खूप सारे अर्थ असतात नाही का. जसं सूर्य, सूर्य म्हटलं का रवी आलं, भास्कर, असे खूप सारे शब्द आहे आणि खूपशा वेळेस एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ पण बनतात. जसं पाठ. पाठ म्हणजे काय, एक तर हा लेसन है ना, याला पण पाठ म्हणतात जो आपण अभ्यासतो. अनेक आपल्या पाठ जिसको हिंदी में पीठ बोलते हैं ये भी है ना. तर पाठ म्हणजे शरीराचा अवयव जे मागे असतं आपलं. तसेच मान. मान म्हणजे मान सन्मान आहे ना, आपण मान देतो मोठ्यांना. आणि ह्याच मानचा दुसरा अर्थ काय होतो, जे आपल्या शरीराचा अवयव आहे जिसको हिंदी में गर्दन बोलते, नेक. ठीक आहे. तर आपण आता पाठ पाहूया. चला पाठ सुरू करूया. आता आधी खाली संवाद वाचूया. पहा, उजव्या बाजूला एक पिक्चर आहे. आता राधा म्हणते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात. आई म्हणते, अगं ती सतार आहे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सितार. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे गेली होती, ती आज आणली आहे. राधा म्हणते, इनाम. इनाम म्हणजे काय ग आई. आई हसून म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. मग आई त्याच्यावर उत्तर देते, हो मला माहीत आहे ती. मग राधा म्हणते, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे. आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार. आता आई तिला उत्तर देते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आता त्यांनी व्युत्पत्ती कोश काढला. शोधत आहे. इनाम, न कायमची देणगी, मोफत वतन त्याचा अर्थ आहे. बक्षीस, प्राइज, गिफ्ट,
इनाम, ग्रँट. आणि ब्रॅकेटमध्ये पहा अर लिहिलेला आहे. इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. म्हणजे इनाम शब्द कसा बनलेला आहे? इन आणि आम ह्या दोन शब्दापासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो वरिष्ठांकडून देणगी. म्हणजे असं हे शब्दकोशामध्ये इनाम शब्दाचं अशा प्रकारे सगळे त्याचे वेगवेगळे अर्थ, इंग्रजीमध्ये पण अर्थ आणि ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ते आपण चला पुढे पाहूया. त्याचा पूर्ण उलगडा पुढे आहे. आता हे त्यांनी इनाम शब्दाचा अर्थ पाहिला. आता आई म्हणते, बघितलंस का राधा, हे इथे अर लिहिले आहे ना, पाहते ब्रॅकेटमध्ये अर लिहिलेलं आहे, लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू, कारण आता त्यांना इनामदार शब्द शोधायचा आहे ना. तर इनामचा अर्थ शोधला आणि हा अरबी भाषेतून आलेला, म्हणजे तो कोणत्या भाषेतून आलेला आहे शब्द हे पण आपल्या व्युत्पत्ती कोशामध्ये असतं आणि तो शब्द कसा तयार झाला. आणि आपली देवाणघेवाण होत असते शब्दांची, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये शब्द येतात. आता त्यांनी दार शब्द शोधला, तो प्रत्यय लागलेला आहे ना, इनामच्या पुढे प्रत्यय लागलेला आहे दार. दार प्र पहा येल्लो बॉक्समध्ये स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय आणि त्याचा इंग्रजीमध्ये पण अर्थ दिलेला आहे. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. दार जेव्हा त्याला प्रत्यय, तसं तर एक दारचा अर्थ होतो दरवाजा, पण इथे हा प्रत्यय लागलेला आहे ना, म्हणजे शब्दाच्या पुढे लागलेला आहे, त्याचा अर्थ होतो धारण करणारा. तर इथे काय, इनामदार म्हणजे जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. आता तसंच एक दुसरा शब्द आहे ज्याला दार प्रत्यय लागलेला, जबाबदार. तर हा जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे का? आहे ना तुला माहीत. तर जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. अशा प्रकारे आईने तिला व्युत्पत्ती कोशाद्वारे इनामदाराचं अर्थ व्युत्पत्ती कोशातून शोधलं आणि समजावलं. मग राधाला मजा येऊ लागली ना, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईल. तर तुम्ही पण असे शब्द व्युत्पत्ती कोशामध्ये शोधा. हे खूप छान पाठ आहे आणि तुमच्या खूप पुढे तुम्हाला हे कामं येईल. हे व्युत्पत्ती कोश काय असतं, कसं शोधायचं, आणि तुम्ही जरूर व्युत्पत्ती कोशामध्ये पहा. चला आता पुढचा पाठ पाहूया, पुढे पाहूया. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थांचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. म्हणजे हा शब्दाचं काय अर्थ आहे, त्याचं मूळ कुठे आहे, कुठून हा शब्द आला, याचं ज्ञान म्हणजे व्युत्पत्ती. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. म्हणजे खूप सारे शब्दांची व्युत्पत्ती कुठून झालेली आहे त्या सगळ्या शब्दांचा संग्रह म्हणजे काय, व्युत्पत्ती कोश. ही व्युत्पत्ती कोशाची व्याख्या आहे, याला अंडरलाईन करून घ्या. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. भाषेमध्ये खूप बदल झालेला आहे आणि होत असतं नेहमी, काळानुसार भाषेमध्ये बदल होत असतो. तर ते आपल्याला व्युत्पत्ती कोशात माहिती होतं. जसं एखाद्या दुसऱ्या भाषेतून तो शब्द आला, त्याचं मूळ रूप काय होतं, आपल्या मराठी भाषेत येऊन काय शब्द झाला, हे सर्व व्युत्पत्ती कोशामध्ये असतं. आता आपण उदाहरण पाहूया. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. काय म्हणतायत की काळानुसार
जसं जसं काळ येईल आता पहा, आता सध्याचा काळ कसा इंग्रजीचा प्रभाव जास्त आहे, हो की नाही? कारण आपल्या परदेशाशी आपला संबंध खूप जवळचा आलेला आहे. परदेशी लोक इथे येतात, आपण परदेशात जातो, तर इंग्रजीचा खूप प्रभाव झालेला आहे. त्यामुळे आधी पहा फक्त 12 खडी होती, आता 14 खडी झालेल्या आहे. जसं ॲ आणि ऑ हे 2 स्वर आलेले आहेत. जसं बॉल, बॅट. आता याच्यासाठी ते लिहिण्यासाठी आपल्याला तर जो वर अर्धचंद्र असतो ना, अ वर ॲ आणि आ वर अर्धचंद्र ऑ, असं बदल झालेला आहे. चला आपण यामध्ये काय आहे पाहूया. जसं मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला आहे. पहा, आपण मराठीमध्ये जो आग शब्द तो कोणत्या भाषेचा आहे? संस्कृत. पण संस्कृतमध्ये काय शब्द होतं त्याला? अग्नी. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. तुम्ही जर व्युत्पत्ती कोशात पाहिलं तर तुमच्या हे माहीत होईल का हा संस्कृत शब्द आहे. पण संस्कृतमध्ये काय शब्द होता? अग्नी. भाषेत बदल होण्यास मागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. आता भाषेमध्ये बदल होतो. जसा अग्नी शब्द होता मराठीमध्ये येऊन आग झाला, बरोबर? तर काय होतं? सुलभीकरण म्हणजे सोपे करून आपण त्या शब्दाचा वापर करतो. आता पहा, इथे उदाहरण दिलेलं आहे. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. म्हणजे काय झालं? संस्कृतमधून प्राकृतमध्ये काय झालं? अग्गी. आणि मग अग्गीपासून काय झालं? आग. तर हा उच्चार सोपा होत होत मराठी आणि हिंदी यांसारख्या आधुनिक भाषांत त्यापासून आग हा शब्द तयार झाला. म्हणजे अग्नी पण वापरतो शब्द मराठीमध्ये, पण त्याचा आग शब्द अग्नीपासूनच झालेला आहे. म्हणजे तो बदलत बदलत आपण सोपा करत अग्नीपेक्षा आग जास्त सोपं आहे बोलण्यासाठी, बरोबर? तर आपण असा शब्द तो अग्नीपासून आग बनला मराठीमध्ये. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. समजलं? जेव्हा 2 भाषा बोलणारे लोक येतात तर त्यावेळेस काय होतं की शब्दांची देवाणघेवाण. जसं आता आपल्या इकडे समजा मराठी आहे आणि हिंदी पण बोलली जाते, उर्दू पण बोलली जाते, तर काय होतं? त्याचे शब्द उर्दूचे मराठीमध्ये येतात, मराठीचे उर्दूमध्ये येतात. जसे हिंदीचे खूप सारे शब्द मराठीमध्ये आलेले आहे. इतकंच काय, तर लिपी पण आता खूप सारी हिंदीचे मध्ये आपल्या मराठीचे अक्षरसुद्धा वर्णसुद्धा आलेले आहेत. आधी वेगळे होते. तर जेव्हा बोलतो आपण तर शब्दाची देवाणघेवाण होते आणि मग दुसऱ्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेचे शब्द येतात. आता इथे पहा, संस्कृत भाषेतून तुंड हा शब्द आला. संस्कृत भाषेत मूळ शब्द काय होता? तो तुंड. आणि मराठीत येऊन काय झाला? तो तोंड. म्हणजे संस्कृतमधून आलं, पण आपण जशा तशाचं नाही घेतलं, त्याला सोपं करून तोंड घेतलं. तसं कन्नड भाषेतून तुप्प आलं, तुप्प. पण आता तुप्प बोलण्यात थोडंसं अवघड आहे, तर मराठीमध्ये येऊन काय झालं? तो तूप. तूप माहीत आहे ना सगळ्यांना? हिंदी में जिसको घी बोलते हैं. तसंच अरबी भाषेमध्ये इत्र, अरबीचा शब्द कोणता आहे? इत्र. मूळ इत्र आहे, पण मराठीत येऊन तो काय झाला? अत्तर झाला. तर खूप वेळेस अशा जे दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये शब्द येतात आणि त्याच्यामध्ये बदल होतात. काही शब्द आपण जसे तसे घेतलेले आहे मराठीमध्ये, तर काही शब्दांमध्ये बदल होतो आणि उच्चारणामध्ये पण फरक झालेला आहे. आता पहा, हा जो मी फरक किती वेळेस शब्द सांगितलेला आहे, पण मराठीमध्ये त्याचं खरं उच्चारण आहे फरक. काय आहे? फरक. पण आता उच्चारणामध्ये काय झालं? त्याचं जास्त करून फरक असं येतो. का बरं? कारण हिंदीचा प्रभाव पडलेला आहे आपल्या मराठीवर. हिंदी आणि मराठी भाषा मिळून असं काही जण फरक म्हणतात आणि फरक, जे की फ असं हा शब्द मराठीमध्ये नाही, उच्चारण नाही, फ आहे. पण अशा प्रकारे उच्चारणामध्ये पण फरक होतो, बदल होतो. आलं लक्षात?
पुढे पाहूया, खूप इंटरेस्टिंग आहे. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा. आता तुम्ही पहा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा आणि तुम्ही आणि तुमच्या भावंडाची भाषा, तसेच तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा आणि आजकाल म्हणजे व्हॉट्सॲपची भाषा, या सगळ्यांत खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दांचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. आता पहा, तुमच्या आजी आजोबा जे बोलतात त्यांची भाषा, तुमच्या आई वडील जे बोलतात थोडासा फरक आहे. ते एकदम प्युअर मराठी बोलतात आजी आजोबा. मग आई बाबा जे बोलतात थोडीशी वेगळी भाषा झालेली आहे, कारण त्या काळचा त्यांच्यावर प्रभाव झालेला आहे. मग तुम्ही भाऊ बहीण जे बोलतात, आणि खास करून आता तर मित्रांमध्ये तर वेगळीच भाषा असते आपली, नाही का? बरोबर आहे ना? आणि व्हॉट्सॲपची भाषा तर तुम्हाला माहीतच आहे, बरोबर? तर ह्या सगळ्यांमध्ये खूप फरक आहे, कारण काळानुसार भाषा बदललेली आहे. आजी आजोबा खूप वेळेस पहा, तुम्ही काही बोलता तर त्याच्यावर आजी आजोबा तुमच्या घरामध्ये जे असतील मोठे, ते तुम्हाला, अरे असं काय बोलतोस, असा शब्द नाही, तो असं बोलायला पाहिजे, याच्यात उद्धटपणा वाटतो, असं बोलतात ना. आलं ना तुमच्या लक्षात? तर कारण ते काळानुसार भाषेमध्ये बदल होत जातात, फरक होत जातो. आता इथे पहा, उदाहरण दिलेलं आहे, शहाणा. या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. व्युत्पत्ती कोशामध्ये काय सांगितलेलं आहे की सज्ञांवरून हा शब्द शहाणा आलेला आहे आणि याचा अर्थ होतो हुशार, बुद्धिमान, चलाख. पण आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. आता एक नवीन शब्द तुम्हाला माहिती आहे ना, अतिशहाणा, तो नाही का? अतिशहाणा आहे म्हणजे अतिशहाणाचा अर्थ इथे हुशार आहे का? तुम्हाला माहीत आहे याचा अर्थ, पण अजून काही व्युत्पत्ती कोशामध्ये हा नवीन शब्द आलेला नाही आहे. बहुतेक पुढे थोड्या दिवसांनीच हा शब्द येईल, अतिशहाणा, जे आज आपण बोलतो जो शब्द आजच्या काळानुसार. चला पुढे पाहूया. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ, शब्द अनेक म्हणजे अर्थ एक आणि वेगवेगळ्या संदर्भात वापर. समजा आता शब्द एक आहे वारा, त्याचे अनेक अर्थ काय काय, अनेक शब्द काय, वात, पवन, मरुत, समीर, अनिल, या सगळ्यांचा एकच अर्थ काय, वारा है ना. आपण समानार्थीमध्ये पण वापरतो, कारण त्याचे अनेक अर्थ आहेत. वाऱ्याचे अनेक अर्थ आहेत, वात, पवन, मरुत, समीर, अनिल, आणि त्यांचाच एक अर्थ काय आहे, वारा. आता आपण कसं कसं वापरतो इथे पहा, काही शब्द दिले आहे. पवनचक्की आपल्याला माहिती आहे, त्याला पवनवरून पवनचक्की बनली. आता त्याचे हे 5 अर्थ वेगवेगळे आहेत. वातचक्की म्हणतो का आपण? नाही, म्हणजे जे चक्की त्याला प्रत्यय लागलेला आहे, आवश्यक नाही का सगळे त्याचे जितके अर्थ आहे ते सगळ्यांचे दुसरे अजून नवीन शब्द बनलेले आहेत असं नाही. जसं पवनचक्की हे बरोबर शब्द आहे, वातचक्की हा शब्द नाही आहे, अनिल चक्की पण शब्द नाही आहे. हां, वातचक्र आहे, वातचक्र हा शब्द आहे, पण समीर चक्र नाही. हे चूक जे दिलेलं आहे हा शब्द नाही. आता तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. तुम्हाला आधीच हे उदाहरण दिलेलं आहे. पाठ म्हणजे माझी पाठ दुखते है ना, म्हणजे पाठ शरीराचा अवयव आहे. हा पाठ अवघड आहे. व्युत्पत्ती कोश, हा पाठ मला खूप आवडला. म्हणजे इथे काय, पाठ एक अर्थ काय होतो, पुस्तकातील धडा, आणि एक पाठाचा अर्थ काय होतं, शरीराचा अवयव. तसंच अजून दुसरे पण शब्द आहेत, जसं मानचं मी सांगितलं होतं, शरीराचा अवयव मान, आणि मान म्हणजे मोठ्यांना आम्ही सन्मान देतो, मान देतो म्हणजे सन्मान. आलं लक्षात? असे वेगवेगळे अर्थ असतात. आता व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? आता इथे पहा, आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो.
उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल. आता येलो बॉक्समध्ये आहे ते व्युत्पत्ती कोशाचं आहे. दिवाळी काय आहे, स्त्रीलिंगी आहे. दिव्यांची रांग, एक सण जो दिव्यासंबंधीचा सण आहे आणि त्याचंच इंग्रजीमध्ये अर्थ, इंग्रजीमध्ये पण दिलेलं असतं, मराठीमध्ये. आता इथे पहा, सं, दीपावली, दीपाली, प्रा, दिवाली, दिवावली, बंग, दिवयाली, ओ, दियाली, ही, प, दिवाली, सिंग, डियारी, गु, दिवाळी. पहा किती वेगवेगळे शब्द आले आणि त्याच्या पुढे काहीतरी दिलेलं आहे. आता त्याचं आपल्याला त्याच्याच खाली पाठामध्ये पूर्ण डिटेल आहे. चला पाहूया. दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. पहा तिथे सण दिलेला आहे ना, ते खाली ब्रॅकेटमध्ये, तर ते संस्कृत शब्दातून आले, म्हणजे संस्कृत भाषेतून आलेलं आहे, म्हणून ते स आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. पहा, आणि दी व ली दोन्ही दीर्घ आहेत. दीपावली, दिवाळी जेव्हा आपण लिहितो तर जे ली ऱ्हस्व आहे ते मराठीमध्ये दीर्घ होतं. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी. विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल. कारण तुम्ही जेव्हा पाहाल तर हे काय आहे ब्रॅकेटमध्ये, स, सी, त्याच्या पुढे शब्द, तर पाहूया चला. पण ही शब्दांची लघु रूपे आहेत, इनिशियल आहे. हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. आलं लक्षात आता? हे जे स, प्रा, ब, ही आणि त्यांचे शब्द म्हणजे दिवाळीसाठी कोणकोणते शब्द आहेत आणि कोणत्या भाषे कसे आहेत ते समजेल. चला पुढे आहे त्याचं. हे पहा, हे पहा, व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दांत सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली असते, म्हणजे नामाच्या बाबतीत. मात्र पु म्हणजे पुल्लिंग, स्त्री म्हणजे स्त्रीलिंग, न म्हणजे नपुंसकलिंग असे लिहिलेले असते. इथे काय होतं, स्त्री होतं आहे ना, म्हणजे स्त्रीलिंग. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. दुसरे पण असे लघुरूप आहे, जसं स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. म्हणजे या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, तर कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. म्हणजे यामध्ये कसा तो शब्द आला हे पण सांगितलं जातं, कोणत्या भाषेत तो शब्द काय होता हे पण सांगितलं जातं. आलं लक्षात? म्हणजे ह्या भाषेत जसं गुजरातीमध्ये दिवाळी आहे, हिंदी आणि पंजाबीमध्ये दिवाली आहे, बंगालीमध्ये दिवयाली आहे, असं ते दिलेलं असतं. आता व्युत्पत्ती कोशांचे कार्य. शब्दाचे मूळ रूप दाखवणे, म्हणजे मूळ शब्द काय होता त्याचं मूळ रूप दाखवणं. दुसरं, अर्थांतील बदल स्पष्ट करणे, अर्थामध्ये काय काय बदल झालं हे पण डिटेल सांगतात. उच्चारातील बदल व फरक दाखवणे, उच्चारामध्ये पण फरक, जसं दिवाळीचं काय दियाली आहे, दिवयाली, हे सगळे उच्चारातील फरक पण दाखवतो. तसेच बदलांचे कारण स्पष्ट करणे, हे पण कार्य आहे व्युत्पत्ती कोशाचं. बदल का झाला, कसा झाला, हे पण यामध्ये व्युत्पत्ती कोशाचं हे कार्य आहे. यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आला आहे. आपण पाहिले सुरुवातीचे 2, की अर्थातील बदल कसा, मूळ रूप कसे आहे, कोणत्या भाषेतून आलं, हे आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. व्युत्पत्ती कोशाबद्दल काही लक्षात ठेवायच्या
बाबी आहेत इथे आणि हे माहीत असलंच पाहिजे आपल्याला. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. 1938 साली स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. तिसरं, व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. तर व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असं या संमेलनात मंजूर झालं. म्हणजे मराठीचं पण व्युत्पत्ती कोशाची रचना केली पाहिजे. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली आणि 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. म्हणजे 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं, जे 1938 पासून सुरुवात झाली होती. आलं लक्षात? ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया, पण हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. याच्यासाठी स्पेशल एकच व्हिडिओ बनवत आहे मी, ते तुम्ही पाहूया. तुम्हाला हे पाठ समजलं असेल. हे खूप महत्त्वाचं पाठ आहे, याच्यावर प्रश्न येणारच परीक्षेमध्ये. तर सगळ्यांनी व्यवस्थित आणि हा पुढचा भाग पण पहा. धन्यवाद.